मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना आणि भाजपवर जोरदार टीका केली। शिवसेनेला निवडणूक आल्या की हिंदुत्वाची आठवण येते। गेल्या 20 वर्षात शिवसेनेला सावरकरांच्या स्मारकाची का आठवण झाली नाही असा सवाल त्यांनी केलाय। तर कल्याणमध्ये घेतलेल्या सभेत उद्धव ठाकरेंनी मनसेवर हल्ला चढवला। कल्याण डोंबिवलीत नाशिकची बतावणी अशा शब्दात त्यांनी राज ठाकरेंची खिल्ली उडवली। कल्याण डोंबिवलीतल्या विकास कामांच्या नावाने बोंब आणि इथे येऊन बोलायचं स्वातंत्र्यवीर सावरकरांचा आम्ही पुतळा बांधू। कोण आडवं येतं बघतो। अरे कोण आडवं येतंय? आपण स्वतः ठरवायचं। त्या गल्लीतल्या मारामाऱ्या होतात माहिती ना, कोणी धरलेलं नसतं। सोड मला, सोड सोड मला। अरे धरलंय कोणी तुला? आपले एकट्याच ओरडत असतात, धर सोड मला, सोड मला। अरे सोडतो, सोडलेलाच आहे तुला। 20 वर्ष सत्ता होती, 20 वर्षामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर नाही आठवले? आज निवडणुकीच्या तोंडावरती आठवत आहेत। तेही तसंच राजकारण करायला लागले। म्हणजे आता हा सगळा डोंबिवलीचा भाग, इथे ब्राह्मण समाज आमचे बांधव इथे मोठ्या प्रमाणावरती राहतात म्हणून लगेच स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव काढायचं, लगेच लोकमान्य टिळकांचं नाव काढायचं। एक मत बाळासाहेबांना। वा रे वा। तुमच्या विकास कामांना नाही, विकास कामं दाखवा। आता काही दाखवायला नाही म्हणून भावनेचा आधार घ्यायचा आणि बाळासाहेबांचं नाव पुढे करायचं आणि त्यांच्या नावावरती मतं मागायची। दुसरं करणार काय? दुसरं काहीच करू शकत नाहीत। मला वाटतं त्यांचा समाचार बडगुजरनी घेतलेला आहे। घेतलंय ना हो? ती बतावणी बितावणी सगळी झालं। आपलं कसं सागर संगीत असतं, बतावणी असते, सगळं असतं, मग लावणी असते। तर ती तिकडची नाशिकची बतावणी आणि आपण नाही म्हटलेलं, तिथल्याच वृत्तपत्रांनी छापलेलं आहे। खरं म्हणजे असं जर का सांगायचं झालं, मुंबईमध्ये केलेली कामं, ठाण्यामध्ये केलेली कामं, इकडे केलेली कामं, तिकडे तर आम्हाला निवडणूक आयोगाकडे विनंती करावं लागेल की आणखीन एक आमचा महिना 15 दिवस प्रचाराचे दिवस वाढून द्या, कारण आम्हाला कामं सांगायला तेवढा वेळच पुरणार नाहीये। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।